नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. आपण एक सिरीज सुरू केली आहे 2025 मधील. मागील 12 महिन्याचे जे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न बनत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावरील या ठिकाणी महत्त्वाची सिरीज. 2025-26 मध्ये कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा, याच सिरीज मधील बरेच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळणार आहेत. आजचा आपला दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2025च्या सुलतान ऑफ जोहोर कप मध्ये भारताने कोणते पदक जिंकलेले आहे? तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे, रौप्य पदक जिंकलेलं आहे. मग या ठिकाणी सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर ते ऑस्ट्रेलियाने जिंकलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियाचं हे तिसऱ्या वेळेचं या ठिकाणी विजेतेपद आहे. आणि हे जे काही सुलतान ऑफ जोहोर कप आहे त्याचं यजमान देश होता मलेशिया. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा जागतिक स्तरावरती कितवा क्रमांक आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भारताची रँकिंग या ठिकाणी 9व्या क्रमांकावरती आहे. कशाच्या बाबतीमध्ये? एकूण वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. तफ्तान नावाचा एक ज्वालामुखी आहे, तो कोणत्या देशाच्या अंतर्गत स्थित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इराण या देशाच्या अंतर्गत तफ्तान नावाचा ज्वालामुखी स्थित आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. जसे की तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपण एक या ठिकाणी चालू घडामोडीचा कोर्स लॉन्च केलेला होता. या ठिकाणी ऑलमोस्ट सगळ्या सीट्स पूर्ण झालेल्या आहेत. तरी सुद्धा जर कोणाची इच्छा असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96730586. या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका आणि मला टेस्ट सिरीज पाहिजे आहे असं या ठिकाणी तुम्ही मेसेज टाकू शकता. आणि जर त्याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगायची म्हटली तर या ठिकाणी तुमच्या गुगल प्ले स्टोअरला ओपन करा, त्या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी असं या ठिकाणी आपल्या चॅनलचं नाव सर्च करा, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि तिसरी स्टेप आहे अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला कोर्स दिसेल, त्याला क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, काही अडचण आली तर या नंबरला व्हॉट्सअप करा, उद्या सकाळी 10 वाजता मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. पुढचा प्रश्न क्रमांक चौथा. 2025ची पूर्व आशिया शिखर परिषद या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय क्रमांक ए मलेशिया या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 2025ची पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% हा प्रश्न विचारला जाणार. जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत जपान या देशाच्या. पुढचा प्रश्न. इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उरुग्वे नावाचा देश आहे, तो या ठिकाणी इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा. राज्य खाण तयारी निर्देशांक 2025 मध्ये खनिज समृद्ध श्रेणीमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एमपी. मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्याने या ठिकाणी खनिज समृद्ध या कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न. भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए. शांता रंगास्वामी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. 2025चा वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विम व्हॅन डेन हिवर. काय नाव आहे? विम व्हॅन डेन हिवर यांना या ठिकाणी 2025च्या वन्यजीव छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि इंडोनेशिया या दोन देशाच्या नौदलामध्ये समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न.
2025च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपल्या भारताचा या ठिकाणी 102 क्रमांक आहे 128 देशांच्या रँकिंगमध्ये. कशाच्या मध्ये? तर या ठिकाणी वर्ल्ड हंगर इंडेक्स या इंडेक्समध्ये जागतिक भूक निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक आहे 102. पुढचा प्रश्न, 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा पदक तालिकेमध्ये अंतिम क्रमांक काय होता? तर या टॅलीमध्ये या ठिकाणी भारताचा 11वा क्रमांक होता आणि भारताने एकूण 13 मेडल्स 13 पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत आणि या 13 पदकांमध्ये 4 रौप्य पदके आहेत आणि 9 कांस्य पदक आहेत. बरोबर, 4 रौप्य पदक आणि 9 कांस्य पदक मिळून झाले 13 पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत आणि पदक तालिकेमध्ये अंतिम क्रमांक होता भारताचा 11वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेतेपद या ठिकाणी कोणी जिंकलेला आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या देशाने या ठिकाणी 2025चा जो काही महिला अंध फुटबॉल विश्वचषक झाला त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, IUCN केंटन मिलर पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला भारतीय कोण बनलेला आहे? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. डॉक्टर सोनाली घोष असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी IUCN केंटन मिलर पुरस्कार 2025चं या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे आणि हा विजेतेपद जिंकणारा या ठिकाणी पहिला भारतीय ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. जागतिक आरोग्य शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बर्लिन म्हणजेच जर्मनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारं पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे केरळ राज्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. जागतिक अन्न दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 16 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक अन्न दिवस वर्ल्ड फूड डे आपण दरवर्षी साजरा करतो 16 ऑक्टोबरला. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध दुरंद या ठिकाणी लाईन आहे पहा. बरोबर, या ठिकाणी कोणत्या 2 देशाच्या अंतर्गत या ठिकाणी ही लाईन आहे? दुरंद लाईन. बरोबर, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी असलेलं हे काय आहे? तर दुरंद लाईन आहे, ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. भारत अंटार्क्टिकामध्ये आपले नवीन 4थे संशोधन केंद्र स्थापन करणार आहे. तर या संशोधन केंद्राचं नाव काय आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मैत्री 2 असं या ठिकाणी या रिसर्च सेंटरचं नाव आहे. कोण या ठिकाणी स्थापन करणार आहे? आपला भारत देश. कोठे? अंटार्क्टिकामध्ये आपले नवीन 4थ्या क्रमांकाचं 4th या ठिकाणी रिसर्च सेंटर स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद 2025 कोणत्या आवृत्तीमध्ये आयोजित केला जात आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3ऱ्या आवृत्तीमध्ये आयोजित केला जात आहे. कोणता? ऑस्ट्रा हिंद सराव. कोणत्या 2 देशाच्या अंतर्गत? ऑस्ट्रेलिया आणि भारत देशाच्या अंतर्गत. कोणत्या प्रकारचा सराव आहे? लष्करी सराव आहे. आणि कितवी आवृत्ती आहे? 3ऱ्या क्रमांकाची आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ऑल ऑफ दी अबव. वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए. पीटर हॉविट, पर्याय क्रमांक बी. फिलिप अगिओन आणि पर्याय क्रमांक सी. जोएल मोकिर. या तिघांना या ठिकाणी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मालदीव हा देश या ठिकाणी ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या. आईपासून बाळाला होणाऱ्या HIV, सिफिलस
आणि हेपॅटायटिस बीच्या संसर्गाचे तिहेरी निर्मूलन करणारा जगातील पहिला देश या ठिकाणी ठरला आहे मालदीव देश. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा. राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक सादर करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं ठरलेलं आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राईट टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक या ठिकाणी सादर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य. पुढचा प्रश्न 2025च्या फिल्म फेअर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, अलिया भट्ट यांनी या ठिकाणी 2025च्या फिल्म फेअर जे काही अवॉर्ड सेरेमनी होता त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुनो नॅशनल पार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला कमेंट करून सांगा हे जे काही कुनो नॅशनल पार्क आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, गोबी वाळवंटामध्ये कोणत्या देशाने जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27, मिसेस युनिव्हर्स 2025चा किताब जिंकणारी भारतातील या ठिकाणी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेरी सिंग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या प्रश्न का महत्वाचा आहे, तर मिसेस युनिव्हर्स 2025चा जो काही किताब आहे तो जिंकणारी पहिली या ठिकाणी भारतीय व्यक्ती ठरलेली आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी नाव आहे शेरी सिंग. पुढचा प्रश्न, ओरुनोदोई 3.0 नावाची योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29, भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जावर चालणारं प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये विकसित केलं जात आहे? तर पर्याय क्रमांक डी, कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी संग्रहालय या ठिकाणी या राज्यामध्ये डेव्हलप केलं जात आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी मेरा हौ चोंगबा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक सी, मणिपूर राज्याच्या अंतर्गत मेरा हौ चौगबा नावाचा फेस्टिवल साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न लिहून घ्या, पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आफ्टर मी चाओस ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, MJ अकबर असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? तर दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 8 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय राजकारणी DB पाटील यांच्या नावावरून कोणत्या विमानतळाचं नाव बदलण्यात आलेलं आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी मुंबई विमानतळ या विमानतळाचं या ठिकाणी नामकरण बदलण्यात आलेलं आहे आणि कोणावर ठेवण्यात आलं आहे? भारतीय राजकारणी DB पाटील यांच्या नावावर. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती कोंकण 2025 हा जो काही सराव आहे तो आयोजित केला जात आहे, तर तो सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे? तर युनायटेड किंगडम म्हणजेच UK आणि आपला भारत देश या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी कोंकण नावाचा या ठिकाणी जो काही सराव आहे द्विपक्षीय सराव तो या ठिकाणी आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, प्रतिष्ठित शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, अलेक्झांडर स्मिथ असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी प्रतिष्ठित शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025 ने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो कोठे आयोजित केला जात आहे? तर पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो राजस्थान राज्याच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक कोण बनलेले आहेत? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक ते बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे?
तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मारिया कोरिना मचाडो असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मारिया कोरिना मचाडो असं त्यांचं नाव आहे. 2025च्या नोबेल शांतता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली QR आधारित डिजिटल घर पत्ता प्रणाली कोठे सुरू करण्यात आलेली आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट QR आधारित या ठिकाणी असलेलं डिजिटल घर पत्ता प्रणाली सिस्टम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 17वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17व्या क्रमांकाची ब्रिक्सची शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या ठिकाणी तुम्हाला मी जाता जाता अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती सांगून जातो. आपली जे काही पोलीस भरतीसाठी चालू घडामोडी जी काही टेस्ट आहे ती सिरीज या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे करंट अफेअर्स मराठी, हे नाव सर्च करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी पोस्टर आहे. या ठिकाणी पोलीस भरती 2025-26 वरती क्लिक करायचं आहे आणि बाय करायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वीकली मंथली बेसिसवरती चालू घडामोडीच्या टेस्ट मिळतील, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, अन्य सगळ्या प्रकारच्या भरतींमध्ये याचा या ठिकाणी 100% या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट होणार आहे. क्लिअर? तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि ही जी काही 7.5ची सिरीज आहे याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी कशावरती घ्यायचा त्याच्यासाठी मला नक्की कमेंट करा. ठीक आहे? तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरु नानक जयंती, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस,
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.